श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. अक्षय्य तृतीया या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त असा अक्षय्य तृतीयेचा दिवस मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड नांदावी यासाठी माता लक्ष्मीचं आणि श्रीहरी विष्णूंचं पूजन केलं जातं. या दिवशी केलेले दान, जप, होम याने आपल्याला अक्षय्य असे फळ मिळत असते. त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने सुद्धा आपल्याला अक्षय्य फळ म्हणजेच कधीही न संपणारे फळ मिळत असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने ते कायम अक्षय्य राहतं असं म्हटलं जातं. अक्षय्य तृतीयेचा हा दिवस नवीन काम, घर, वाहन किंवा सोन्याच्या खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. कारण या दिवशी पंचांग पाहण्याची, कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य किंवा दान हे कधीही नष्ट न होणारे, अक्षय्य असे पुण्य देणारे आपल्यासाठी ठरत असते. या दिवशी माता लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा पूजन केले जाते. आपल्या पितरांचे पूजन या दिवशी केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जे काही आपण शुभ काम करतो, ज्या काही चांगल्या गोष्टी खरेदी करतो, ज्या काही चांगल्या वस्तू खरेदी करतो, तर त्या कधीही न संपणाऱ्या, त्यांचा क्षय हा कधीही न होणारा म्हणजे अक्षय्य अशा या वस्तू आपल्यासाठी ठरत असतात. यामुळे आपल्या धनधान्यामध्ये, सुख समृद्धीमध्ये वाढच होत असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ज्या वस्तू खरेदी केल्या जातात त्यामध्ये भरभराट होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी विशेष करून सोने आणि चांदीच्या वस्तू खरेदी करणं हे जास्त शुभकारक मानलं जातं. अक्षय्य म्हणजे काय तर कधीही क्षय न होणारे, कधीही न संपणारे, कधीही कमी न होणारे. आपण जर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एखादी वस्तू खरेदी केली, एखादी गोष्ट जर घेतली तर त्यामध्ये नेहमी भरभराटच होत असते आणि ती गोष्ट आपल्या घरामध्ये कधीही संपुष्टात येत नाही. ती वस्तू आपल्या घरामध्ये कधीही संपत नाही. या उलट त्या वस्तूमध्ये वाढच होत राहते आणि म्हणूनच या दिवशी सोने चांदी खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. पण आपल्यापैकी प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणं हे काही शक्य होत नाही. कारण आता सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणूनच सोन्या चांदीच्या भावामध्ये वाढ झाल्यामुळे प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणं शक्य होईल असं नाही. असं जरी असलं तरीसुद्धा तुम्ही नाराज न होता, सोने चांदी ही तुम्हाला जर अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करता येत नसेल तर अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही अशा काही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणाऱ्या आणि अगदी 5 ते 10 रुपयांमध्ये मिळणाऱ्या वस्तू जरी घरी खरेदी करून आणल्या तरीसुद्धा आपल्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही राहील. पण ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य असेल तर त्यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अगदी गुंजभर का होईना सोनं चांदी नक्की खरेदी करावं आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांना आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी सांगणार आहे तर त्या सोन्या चांदी इतक्याच मौल्यवान वस्तू तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी करून तुमच्या घरी आणायच्या आहे. सोने चांदी नाही पण सोन्या चांदी इतक्याच अतिशय मौल्यवान अशा या वस्तू आहेत आणि या वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणल्यात तरीसुद्धा तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढच होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये कायम राहील. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सोन्या चांदी इतक्याच अतिशय मौल्यवान आणि अगदी 5 ते 10 रुपयांमध्येच मिळणाऱ्या इतक्या स्वस्त अशा कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहील. याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील तर त्या वस्तू तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरी अवश्य खरेदी करून आणा. अक्षय्य तृतीया म्हटलं की या दिवशी बरेच लोक आवर्जून सोने चांदी खरेदी करतात. कारण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये नेहमी वाढच होते आणि म्हणून तुम्हालाही जर सोने चांदी खरेदी करणं या दिवशी शक्य असेल तर तुम्ही ते अवश्य खरेदी करा. त्याचप्रमाणे या दिवशी अनेक जण घरंसुद्धा खरेदी करत असतात. या दिवशी खरेदी केलेली वास्तू कायम भरभराटी देते असं मानलं जातं आणि म्हणून या दिवशी घरांची सुद्धा खरेदी केली जाते. पण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येकालाच घरं खरेदी करणं काही शक्य होत नाही, गाडी खरेदी करणं काही शक्य होत नाही. तर ज्यांना घर, गाडी खरेदी करणं शक्य नाही तर अशांनी आपल्या घरामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये भरभराट देते असं म्हटलं जातं. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती अवश्य खरेदी करून आणायची आहे आणि ती तुमच्या देवघरामध्ये
विधीपूर्वक स्थापना करून ठेवायची आहे। या दिवशी तुम्ही पितळेची मूर्ती देखील अन्नपूर्णा मातेची खरेदी करून आणू शकतात आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती, चांदीची मूर्ती खरेदी करता येत असेल तर तशीसुद्धा तुम्ही या दिवशी ती खरेदी करून आणू शकतात आणि तुमच्या देवघरामध्ये ती स्थापन करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी पितळ्याची आणि तांब्याची भांडीसुद्धा खरेदी करू शकतात। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांबे पितळीची भांडी खरेदी करणं हे देखील खूपच शुभ मानलं जातं। यामुळे आपल्या घरामध्ये कायम अन्नधान्याची भरभराट होते असं म्हटलं जातं। मग तुम्ही या दिवशी एखादा तांब्याचा किंवा पितळेचा कलशसुद्धा खरेदी करून तुमच्या घरी आणू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखसुद्धा खरेदी करून तुमच्या घरी आणू शकतात। दक्षिणावर्ती शंखाची निर्मिती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मी ही सुद्धा समुद्र मंथनातूनच प्रकट झालेली आहे आणि या दक्षिणावर्ती शंखालाच लक्ष्मीचा भाऊ असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंखसुद्धा तुमच्या घरी खरेदी करून आणू शकतात। आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख हा असला पाहिजे, कारण या दक्षिणावर्ती शंखानेच आपण श्रीहरी विष्णूंना स्नान घालत असतो। श्रीहरी विष्णूंचा बाळकृष्णांच्या मूर्तीला आपण या शंखानेच अभिषेक हा करत असतो आणि यामुळे श्रीहरी विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणून असा हा दक्षिणावर्ती शंख आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये हा असलाच पाहिजे आणि म्हणून असा दक्षिणावर्ती शंख तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही या दिवशी तो अवश्य खरेदी करून आणा। त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही श्रीयंत्र हे सुद्धा तुमच्या घरी खरेदी करून आणू शकता। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्रावर नेहमी कुंकुमार्चनची सेवा होत असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड कायम वास करते। त्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही। अशा घरात माता लक्ष्मी स्थिर होते आणि म्हणूनच तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्रसुद्धा तुमच्या घरी खरेदी करून आणू शकतात। पण फक्त श्रीयंत्र हे तुमच्या घरी खरेदी करून तुम्ही आणू नका, तर वेळोवेळी नियमितपणे त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवासुद्धा अवश्य करा। श्रीयंत्र अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची पूजा केली जाते। अक्षय्य तृतीयेचा हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केलेला आहे। धनसंपत्तीची देवता म्हणून आपण देवी लक्ष्मीकडे पाहतो। आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तर त्या दूर होण्यासाठी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने त्या दूर होतात असं आपण मानत असतो आणि म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आपण कवड्या खरेदी करून देवी लक्ष्मीला अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून या दिवशी जर आपण कवड्या खरेदी करून आणून त्या देवी लक्ष्मीला अर्पण केल्या तर यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्याच कृपेने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते। कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि कवड्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्याचं काम करत असतात। त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या या आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकतात। मग यामध्ये तुम्ही 5, 7, 11 या संख्येमध्ये कवड्या खरेदी करून आणू शकतात आणि या कवड्यांची पंचोपचारी पूजा करून त्या तुम्हाला देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायच्या आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कुबेर यंत्र हे सुद्धा खरेदी करू शकतात। या दिवशी कुबेर यंत्र खरेदी करून ते सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकतात। कुबेर देवता ही धनाची देवता आहे, धनसमृद्धीकारक अशी ही देवता आहे आणि म्हणूनच आपण जर या दिवशी कुबेर यंत्र हे खरेदी करून आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट होते आणि म्हणूनच तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र हे जर नसेल तर तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ते खरेदी करून आणा आणि तुमच्या देवघरामध्ये अवश्य स्थापन करा। त्याचप्रमाणे तुम्ही कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकतात आणि ती आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्रीयंत्रावर ठेवू शकतात। कमळ हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेलं असं फूल आहे आणि कमळगट्ट्याच्या माळेचे हे जे काही मणी आहेत तर ते कमळ फुलाच्या बियांपासून बनलेले आहेत आणि अशी ही कमळगट्ट्याची माळ जर आपण श्रीयंत्रावर ठेवली तर यामुळे देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि म्हणून तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्ही त्या श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी अशी कमळगट्ट्याची माळसुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकतात आणि तुमच्या देवघरामध्ये असलेल्या श्रीयंत्रावर तुम्ही ती या दिवशी ठेवायची आहे। देवी लक्ष्मी मातेची पूजा करत असताना कमळगट्ट्याच्या माळेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते। कमळ हे देवी लक्ष्मी मातेचे आसन आहे आणि म्हणूनच अशी कमळगट्ट्याची माळ जर आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणली आणि ती श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवली तर यामुळे देवी लक्ष्मी मातेचा अक्षय्य आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण अशी ही कमळगट्ट्याची माळ आपल्या घरी खरेदी करून अवश्य आणायची आहे। माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी अखंड नांदते। तर अशीच माता लक्ष्मीला प्रिय असलेली आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणारी
हळद ही सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणू शकतो आणि अशी ही हळद आपण अगदी 5 ते 10 रुपयांमध्ये खरेदी करून आपल्या घरी आणू शकतो. हळद ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू या दोघांनाही अत्यंत प्रिय आहे आणि तसंच आपण सर्व देवी देवतांच्या पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर हा करत असतो. तसंच आपल्या घराच्या उंबरठ्याला सुद्धा आपण हळदीचं लेपन हे करत असतो. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जीही प्रवेश करत नाही. तर अशी ही हळद सुद्धा आपण या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आणू शकतो. त्याचप्रमाणे तांदूळ म्हणजेच अक्षदा या सुद्धा आपण आपल्या घरी या दिवशी खरेदी करून आणू शकतो. तांदळाला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपण तांदूळ हे सुद्धा आपल्या घरी खरेदी करून आणायचे आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांदूळ खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि हे तांदूळ आपण या दिवशी खरेदी करून आणून ते आपल्याला या दिवशी अक्षय्य पात्रामध्ये भरायचे आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अक्षय्य पात्र हे भरलं जातं आणि या अक्षय्य पात्रामध्ये आपण त्या दिवशी खरेदी करून आणलेले तांदूळ हेच भरायचे आहेत. आणि असे हे अक्षय्य पात्र आपण या दिवशी भरल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येत असते. त्याचप्रमाणे आपण अगदी 5 ते 10 रुपयांचे धणे हे सुद्धा या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत. धणे हे सुद्धा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी तुम्ही धणे हे सुद्धा अवश्य खरेदी करून तुमच्या घरी आणायचे आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण धण्यांची खरेदी करून आणतो आणि त्यांची पूजन करत असतो. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण धण्यांची खरेदीही करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अगदी 5 ते 10 रुपयांची धण्यांची खरेदी ही सुद्धा तुम्हाला अवश्य करायची आहे. सोन्या चांदी इतकेच मौल्यवान आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेले माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करणारे धणे हे या दिवशी अवश्य खरेदी करून आपल्या घरी आणा. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी मातीपासून बनवलेल्या वस्तू या दिवशी खरेदी करून तुमच्या घरी आणू शकतात. कारण या दिवशी मातीच्या वस्तू खरेदी करून आणणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलं जातं. मग आता उन्हाळा हा सुरू झाला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा माठ हा सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकतात. असा मातीचा माठ हा तुम्ही या दिवशी खरेदी करून तुमच्या घरी आणू शकतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीच्या वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणल्याने आपल्या घरातील संपत्तीही वाढते आणि कुटुंबामध्ये समृद्धी येते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी मातीपासून बनवलेला एखादा माठ किंवा एखादं मातीचं भांडं किंवा एखादा दिवा सुद्धा मातीपासून बनलेला एखादा दिवा हा सुद्धा तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून या दिवशी आणू शकतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानधर्माला सुद्धा खूपच महत्त्व आहे. या दिवशी केलेलं कोणतंही दान हे आपल्याला अक्षय्य पुण्य देऊन जातं. त्यामुळे तुम्ही या दिवशी एखादा मातीचा माठ हा खरेदी करून त्यामध्ये पाणी भरून तो सुद्धा दान करू शकतात. यामुळे तुम्हाला अक्षय्य पुण्याची प्राप्ती होईल. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कापूस हा सुद्धा खरेदी करून आणू शकतात. कापसाची वात तयार करून आपण ती दिव्यामध्ये लावत असतो आणि त्यामुळे आपला दिवा हा प्रज्वलित होत असतो. तर असा सुख समृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक असलेला कापूस सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून तुमच्या घरी आणू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी मिठाची खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आणि म्हणून तुम्ही या दिवशी मिठाची खरेदी सुद्धा करू शकतात. त्यातल्या त्यात या दिवशी सेंदव मीठ खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून तुम्ही या दिवशी सेंदव मिठाची सुद्धा खरेदी करू शकतात. मिठाला सुद्धा देवी लक्ष्मीचंच रूप हे मानलं गेलं आहे आणि असं हे लक्ष्मीकारक सेंदव मीठ, साधं मीठ हे आपण जर आपल्या घरी खरेदी करून आणलं तर यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणूनच असं लक्ष्मीकारक मीठ हे आपल्याला आपल्या घरी या दिवशी खरेदी करून आणायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करून आणणं याला सुद्धा सोने चांदी खरेदी करून आणण्या इतकंच महत्त्व हे दिलं गेलं आहे, तितकंच शुभ मानलं गेलं आहे आणि म्हणून तुम्ही या दिवशी पिवळी मोहरी ही सुद्धा खरेदी करून आणू शकतात. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढेल. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बऱ्याच वेळा या पिवळ्या मोहरीचा उपयोग हा करत असतो. त्यामुळे अशी ही लक्ष्मीकारक पिवळी मोहरी ही सुद्धा आपल्याला या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी झाडू हा सुद्धा तुमच्या घरी खरेदी करून आणू शकतात. झाडूला सुद्धा आपण देवी लक्ष्मीचंच रूप मानतो आणि त्याची पूजा करत असतो आणि म्हणून असा झाडूसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून तुमच्या घरी आणायचा आहे आणि या दिवशी त्याची पूजासुद्धा तुम्हाला करायची आहे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहील. तर याप्रमाणे अशा काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सोन्या चांदी इतक्याच मौल्यवान असणाऱ्या या वस्तू आपल्याला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातल्या धनधान्यामध्ये भरभराट होईल. आपल्या घरातलं धनधान्य हे अक्षय्य राहील, त्याचा क्षय हा कधीच होणार नाही आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होऊन आपल्या घराची भरभराट होईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा या अतिशय सोन्या चांदी इतक्याच मौल्यवान असणाऱ्या वस्तू तुमच्या घरी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी करून आणा. सगळ्यांनाही पण ज्या वस्तू शक्य होतील तर त्या वस्तू तुम्ही अवश्य तुमच्या घरी या दिवशी खरेदी करून आणा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.